नमस्कार. आपल्या व्हिडिओ मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आता आपण आजच्या ठळक घडामोडी. दादासाहेब अमरनिष्ठ शिनकर नागरी सहकारी पत संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक 23/9/22 रोजी संस्थेच्या कार्यालयात चेअरमन उदय देवीदास शिनकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेत मागील वार्षिक सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे, सन 2019-20 व 21-22 सहकार वर्षातील आर्थिक वर्षात नफा तोटा पत्रक ताळेबंद मंजूर करणे, 22-23 मध्ये हिशोब तपासणी घेण्यासाठी लेखापाल नेमणूक करणे, या आर्थिक वर्षातील अंदाजपत्र मंजूर करणे, तसेच समोपचार परतफेड योजनेअंतर्गत खाते बंद झालेल्या कर्ज खात्यांची नोंद घेणे, मुदतीत येणाऱ्या प्रश्नांचे विचार करणे यासह आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करण्यात आले. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून मान्यता दिली. चेअरमन उदय राजू शिनकर, पुरचंद भाविस्कर, सचिव अजित राजपूत, संचालक सतीश बाळकर, जयप्रकाश महाले, सुरेश काळे, नरेंद्र पिंगळे, बाळकृष्ण तलवारे, सभासद आनंदा बडगुजर, वंजी बागड, जगदीश सेलार, राजेंद्र चितोडकर, राजहंस कुंभारे, दिनेश कोटादे, राजू मोरे आदी सभासद यावेळी उपस्थित होते. 31/3/19 रोजी नफा पत्रक, 31/3 आर्थिक पत्रकावर मंजुरी देणे, विशेष पुरवठा सन 2018-19 अंदाजपत्रकाच्या खरेदीअंतर्गत मंजुरी देणे, संचालक मंडळाने सन 2019-20 वर्षात तयार केलेल्या अंदाजपत्रकात मंजुरी देण्याबाबत सन 2018-19 या वर्षात लेखापरीक्षण अहवाल मंजूर करणे व मंजुरीचे अहवाल मंजूर करण्याबाबत सन 19 आर्थिक वर्षातील लेखापरीक्षणाची नेमणूक करणे व मेहनत करण्याबाबत सामोपचार परतफेड योजनेची अंतर्गत सवलतीच्या कपाच्या खर्चाची नोंद घेण्याबाबत आपला सीडी रेशो आपला मेंटेन होत नाही. सीडी रेशो हा ठेवी आणि डिपॉझिट आणि कर्ज आहे याच्यावर असल्यामुळे आणि आपल्या ठेवी आता कमी असते, कर्ज आता जास्त असल्यामुळे आपल्याला टर्नओव्हर मिळालेला आहे. आणि देशाच्या शिक्षणातलं सर्व जगाला बोलायची करून आजपर्यंत शिक्षणावर पोहोचते. अशीच प्रगती पुन्हा आपल्या पद्धतीची होईल अशी निश्चितच शुभकामना आपल्या सगळ्यांना. एक विषय असा होता तुमचा विकास, जातीचा विकास करून मध्यंतरी सुनीता संस्था होतो दोन विषय या ठिकाणी तुला पुनरावृत्ती करतो. ही जागा अत्यंत मुख्य आहे. ही जागेवर आपण विकसित तर आपल्याला विनामूल्य ही जागा विकसित सुद्धा करू शकते. इतकी मोकळ जागा आहे, जागाही प्रचंड आहे. आपण जाहीर नोटिफिकेशन काढावं. ही अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न होता. जरी संख्या कमी असेल परंतु विचार देणारी मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहे असं दिलेल्या त्यांच्या सूचनांवरून या ठिकाणी मला वाटतं. आपल्या मार्गदर्शनातून आपल्या सूचनांचं पालन करून आम्ही या ठिकाणी आपल्याला जे आश्वासन देऊ इच्छितो देतो की पुढील काळात आपल्या सर्वांच्या अपेक्षा नक्कीच उंचावतील आणि प्रक्रियेला आपण चांगले दिवस आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू. आम्ही जरी संचालक आहोत पण तुमच्या मार्गदर्शनामुळे शिवाय किंवा ज्या कोणी तज्ञ मार्गदर्शकांनी आपल्याला जो सल्ला दिला प्रक्रियेला उदयास आणण्यासाठी पुनर्जीवित करण्यासाठी ते सर्व सूचनांचं पालन आम्ही काटेकोरपणे करणार असे आश्वासन या ठिकाणी आम्ही आपल्याला आप्पासाहेब त्यांच्याबरोबर जे असेल सगळे मित्र कंपनी सगळ्यांनी आनंद सुविधा असतील सगळं त्यांनी शिकत राहिले की आपल्याला समाजाला काहीतरी करायचे. तेव्हा सुरुवातीला लोकांना 5,000 पासून सुरुवात केली. 5,000चं कर्ज द्यायचं, 10,000 रुपयाचं कर्ज द्यायचं, 25,000चं कर्ज द्यायचं आणि हे सगळं करत असताना काहीतरी सामाजिक चांगलं कार्य करत आहे. पतसंस्थेचा वटवृक्ष वाढत होता. पतसंस्थेचे कार्य अतिशय जोरात चालू होते. पतसंस्था सर्वोच्च शिबिर येत असताना आणि एकाच वेळी हे काम सुरू असताना गणपती मंदिराजवळ गणेश बंधारा असेल, गणपती उद्यान असेल, संभाजी उद्यान असेल,
किंवा कोणी समाजात असेल, कोणी आजारी पडत असेल, त्याला आजारपणासाठी कोणाला पैसे लागत असेल, त्याला मदत असेल, असं सगळं काम चालू असतं. नेमकं काही विरोधांना किंवा ज्यांना समाजात आपणच खुर्चीवर बसवलं, जवळ बसवलं, नंबर केलं आणि काही थोडेसे पुढे राजा आपणच्या बाबतीत मित्र चांगले भेटले, सगळं चांगले भेटलं, सगळे दुश्मन काही खानदानी भेटले आपल्याला. हे आपणच्या जीवनात एक थोडीशी शोका घेतात. पण यांचा सगळ्यांचा आपण हिशोब व्याजासहितच पुरा करू आपण, कारण आपण व्यापारी आहे आणि व्यवहार क्लिअर ठेवणं आणि चोख ठेवणं आपल्याला आवडतं. तर सर्व हे सरळ करत असताना नेमकं किंवा राजाप्पा शिंदकर पुढे चारित्र्य चांगलं, व्यवहार चांगला पुढे अटकत नाही म्हणून पतसंस्थेच्या याच्यात काहीतरी ऑडिट रिपोर्ट कर्ज येताना आता संजोगोला देत असताना पगार कोणा 10 लाख रुपये पगार द्यायचं 5 लाखाचं मॉनिट करून घे, तर ठीक आहे भरून गेला खर्चाचा बोजा नको. पण काहीतरी ऑडिट डिपार्टमेंट मधल्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ज्यांनी आपल्या संस्थेचे रिपोर्ट तयार केले त्यांची तर झाली चौकशी व्हायला पाहिजे. यांची उत्पन्नाचा स्रोत किती, यांच्या प्रॉपर्ट्या किती. पत्रकार मंडळी तुम्ही लोकशाहीचा चौथा काम आहे. बरेचदा कुणीतरी किरपळ माणूस काहीतरी आरोप करतो, काहीतरी कागदोपळा करतो आणि हे करत असताना हे बाहेर डिपार्टमेंटला तर काय येणार आहे मी, कोणी सर तक्रार करणार आहे मी, तुम्ही सोडा वाटतो आणि सोडवणार का, त्यांना दोघं बाजूने त्यांच्या हिशोबाने काम होत जातं. पण पत्रकारांची भूमिका किंवा यांची भूमिका योग्य असेल नाही. जर कधी कोणी आरोप करत असेल तर त्या आरोपामध्ये तथ्य आहे का हे पाहणं तुमचं सगळं पत्रकारांचं काय नाही, कारण तुम्ही लोकशाहीचा चौथा काम आहे. पतसंस्थेवर राजूअप्पा साधे सरळ माणूस होते, आपण त्याचे आपल्या त्याच्यावर होती का ह्याची. विषय असा आहे की काही पाहिलं पेपर छापले आणि काही आमचे विरोधक आमच्या जवळचे झाले, त्यांना तर आखलाने काय त्याच्या पण काय थोडेसे पैसे गेले तर मास करत त्यांनी पतसंस्थेचा विरोध कार्यक्रम सुरू केला. आज शिंदकर पतसंस्थेमध्ये कुठल्याच प्रकारचा भ्रष्टाचार कधीच नव्हता, काहीच नव्हता. पतसंस्था 2007 साली अडचणीत आणली. एकाच वेळी डिपॉझिटरांनी पैसे गोळा करण्यासाठी गर्दी केली. एका चांगला पत्रकार, एक संपादक नाव झाल्याचे एकदम मोठे त्यांनी 5 लाख रुपयांचे विरोध दंड घेतले. 2 त्याच्या असिस्टंटने पुढच्या वेळेस प्रेस कॉन्फरन्स घेतली, सगळ्यांचं नाव डिक्लेअर केलं तर त्यांनी संस्थेला अडचण आणली. 2007ला संस्था अडचणी देताना पण आमचे कर्जदार पण चांगले होते, कर्जदारांनी पैसे भरले. रवींद्र मराठ्यांचा नंदुरबारचा कर्जदार होता, दर महिन्याला 10 लाख रुपये द्यायचे. दरवेळेस कर्मचारी आमची कुठे डगमगलेली किंवा बरेच कर्जदारांनी पण सगळे संपूर्ण पैसे भरले. आज 50 कोटीची संस्था 80 कोटी रुपये आपण लोकांना देऊन टाकले. जवळजवळ 98% पैसे आपण परत देऊन टाकले. कर्ज पण किती वसूल झाले आपले? 90% वसूल झाले. स्टेट बँकेची परिस्थिती पहा तुम्ही, 25 कोटीचं कर्ज 10 कोटीमध्ये सेटलमेंट. तसंच आपल्याकडे झालेली नियमानुसार गेलेले. फक्त काहीतरी काही रोजच्या काही त्यांनी जे आरोप केला त्यांना त्याच्या आजच्या बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात.